वसंतदादा पाटील दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले ते त्यांच्या डावपेचांमुळे आणि महाराष्ट्रातील त्यांच्या जनाधारामुळे. 1980ला महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत काँग्रेसला बहुमत मिळालं. तेव्हा इंदिरा गांधींनी महाराष्ट्रातील मास लीडर आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादांना डावलून मुस्लिम समाजातून येणाऱ्या अंतुले यांना महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं. पण 2 वर्षातच सिमेंट घोटाळ्याच्या आरोपांमुळे अंतुलेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं. यामागे वसंतदादांचा हात होता असं म्हटलं गेलं. तेव्हा दुसऱ्या वेळी सुद्धा इंदिरा गांधींनी वसंतदादांना डावलून अंतुलेंच्या म्हणण्यावरून भोसले यांना मुख्यमंत्री केलं. तेव्हा 1 वर्षाच्या आतच भोसल्यांच्या कार्यशैलीवर काँग्रेस आमदार नाराज होते आणि पक्षात गटबाजीचे वारे वाहू लागले. तेव्हा इंदिरा गांधींनी पक्षाला स्थिर ठेवण्यासाठी गटबाजी रोखण्यासाठी मुरब्बी वसंतदादांना 2 फेब्रुवारी 1983 रोजी दुसऱ्यांदा महाराष्ट्राचं मुख्यमंत्री केलं.